चल हे घे बॅग घे युनिकॉर्नची बॅग। आज मी बनवलेले आहे समोसे आणि समोसे मी घरच्या घरी बनवलेले आहे आणि खरंच खूप छान झाले, खूप क्रिस्पी झाले। एक पदार्थ असा काही टाकलेला आहे की त्यांनी खूप क्रिस्पीपणा येत आला। सकाळ सकाळ शुभ सकाळ, कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं। मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावळीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आमचा रिधान आहे, तर तो आणि आज तो फर्स्ट टाइम, आज त्याचा फर्स्ट दिवस आहे, तो स्कूलमध्ये जाणार आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सुद्धा पाहायला मिळणार आहे। आत्ताच तो आला होता आणि मी त्याचं शूट घ्यायचं, तर तो घरी पळाला। आमच्या शेतामधली लावणी सुद्धा झाली आहे, लावणीचा ब्लॉग सुद्धा येणार आहे आणि थोडं थोडं वेळेप्रमाणे ज्याप्रमाणे मला कवर होत आहे त्याप्रमाणे मी व्हिडिओ एडिटिंग करत आहे आणि अपलोड करण्याचा प्रयत्न करते। चला, दानिश ओवीची पण सुद्धा लवकरच स्कूल आता सुरू होणार आहे, तर चला करूया आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात। हाय मन पहले कुछ चल्ला हाय मन हाय व्हिडिओ करते का? तुला पायाला बाबाच्या पायाला बेटा। आता इच्छा ओव्हर ऍक्टिंग नको करू। तुला शूज, तुला न्यू शूज घ्यायचे ना स्कूलचे, ठीक आहे नाही? चल हे घे बॅग घे युनिकॉर्नची बॅग। दिली झाली का? थांब थांब वरती करू। बाय रिदू, बाय। आता रिदू निघाला आता स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि तो आहे आता पूर्ण 3 वर्षाचा आणि आता नर्सरी क्लासमध्ये। आणि आता बघा मुलांचा चिवचिवाट। हा शहाणा घरी पण एवढा गप्प बसत नाही आणि आता टीचर समोर बघा किती शांत बसलेला आहे। तर आत्ता वाजलाय 5 आणि आल्यानंतर आधी मी चाय घेतला आणि चाय घेतल्यानंतर मला बसला बसला आता थोडासा विचार आला की काहीतरी एक पदार्थ नवीन बनवावा आणि प्रत्येकाने तो पदार्थ खाल्लेलाच असेल, पण केलेला पण असेल घरी, पण मी फर्स्ट टाइम तो करत आहे। जमते नाही जमत माहिती नाही, कसा होते कसा नाही, तो म्हणजे समोसा। आणि चला तर आता मी हळूहळू तयारी करते, कारण राव आल्यानंतर चक्की वगैरे पण असते आणि इकडे स्वयंपाक करता करता वेळ होते। तर चला आता मी आधी सुरुवात करून घेते। आता मी थोडे जास्तच आलू घेतले, कारण आलूची चटणी आहे तीच आपली भाजी म्हणून राहणार आहे। तर इकडे मैदा घेतला आणि मैद्यामध्ये मी थोडं जिरं आणि ओवा कुटून टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आणि ते मिक्स करून आता आपल्याला टाकायचं आहे ते गरम तेलाचं मोहन आणि त्याने थोडा कडकपणा येते आणि क्रिस्पीपणा पण येते। आणि मोहन टाकताच लगेच आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं नाही, आधी तुम्ही चमचने फोडून घ्या, कारण तेल मोहन म्हटल्यानंतर आपण गरम गरमच टाकते म्हणून। तर इकडे आता आपल्याला उंडा करून घ्यायचा आहे आणि एक पदार्थ म्हणजे मी तो तांदळाचा पीठ टाकलेला आहे, त्याने थोडा क्रिस्पीपणा कडकपणा जो राहील तो पण येते। तर इकडे आता मी चुरल्यानंतर अलग करून घेते, कारण तिचं आता सध्या थोड्या वेळासाठी काम नाही आहे। आणि आता आपण जे चटणीसाठी लागणार आहे ते साहित्य पाहणार आहे। जिरं, मोहरी, गोडलिंबाचा पाला, मिरची, कांदे आणि टोमॅटो आणि इथे थोडं चेंदलेलं आहे लसण। आता इथे गरम तेल झालेलं आहे, तर आता इथे गरम तेल झालेलं आहे, तेलामध्ये टाकला आता जिरं, मोहरी आणि आता आधी मिरची टाकून घेऊ।
समोशामध्ये मेन जे आपलं महत्त्वाचे असते ते आपली आलूची चटणी आणि आलू जेव्हा आपण शिजवतो तर तेव्हा जास्ती एकदम नरम नको शिजवा. म्हणजे कुकरच्या शिट्ट्या तुम्ही 3 होऊ देत असेल तर 2मध्येच तुम्ही उतरून घ्या. कारण हे जर व्यवस्थित झाली तर आपल्याला समोशामध्ये भरता येते. अन्यथा आसट जर चटणी असली तर ती समोशामध्ये भरता येत नाही. आणि इकडे दही आणून इकडे कढी फोडणी दिली. दानिशने एक रेसिपी बघितली होती, शायद ती यूट्यूबवरच काहीतरी होती आणि त्याच्याच म्हणण्याप्रमाणे मी आज समोसे बनवत आहे. तर त्यांनी मला सांगितलं की अशा अशा पद्धतीमध्ये त्यांनी मला व्हिडिओ दाखवला होता आणि त्या पद्धतीमध्ये त्याच्यासाठी 1-2 समोसे बनवते मी. तर इकडे मी आधी गोल पोळी होती तर त्रिकोणी एका साईडला आणि त्रिकोणी एका साईडला मी कापून घेतली आहे आणि इकडे मी फोल्ड करून कवर करून चटणीला त्यावर जे कट केलेले आपल्या ज्या मैद्याचे होते ते मी आता इकडे टक करून घेते. इकडे बघा आपले हे खाऊचा डब्बामध्ये आपण काही देतो चटपट त्याप्रमाणे आपले इकडे हे तयार झालेलं आहे. आणि आता मी इकडे समोसे भरून घेते. समोसे भरताना आधी आपल्याला छोटे बनवायचे. मी आज फर्स्ट टाईम बनवत आहे तर बघू आता जमते की नाही. तरी आडवे तिडवे जरी झाले तरी पण सुद्धा चालेल. पण इकडे मी भरून घेते आहे. पाणी लावून आधी टक करून घेते कारण फुटायला नको. इकडे आता आपले समोसे पूर्ण रेडी तयार आहे. आता आपण तेलात टाकून त्याला शिजून घेऊ. फक्त आपण हे लक्षात ठेवायला हवं की समोसे टाकताना तेल थोडंसं थंड पाहिजे. थंड तेलामध्ये जेव्हा आपण टाकतो तर आपलं जे मैद्याचं जे कवर आहे समोश्याचं वरचं ते जाडं असतं आणि जाडं असल्यामुळे ते थोडं शिजायला सुरुवात हळूहळू तेलापासून करते. आणि कमी गॅसवर मी इकडे समोसे पलटवून घेते आहे. आधी मी पूर्ण थोडे जास्ती शिजवून घेतले खालून, कारण जर आपण नरम पडलेल्या तेलामध्ये समोसे पलटवायला घेतले तर ते आपल्या झाऱ्याने फुटू शकते म्हणून. तर इकडे आता मी थोडे पलटवू हळूहळू कमी गॅसवर समोसे आधी शिजवून घेते. तर आपले इकडे आता समोसे रेडी आहे आणि समोसे जेवढे दिसत आहेत तेवढेच बनवलेले आहे कारण फर्स्ट टाईम आहे. कसे होते कसे नाही म्हणजे होईल चांगले होईल पण बनवता येते की नाही, जे समोस्यामध्ये चटणी भरून ते कवर करता येते की नाही हे नक्की मला माहिती नव्हतं. आणि दानिशने जे सांगितली होती ट्रिक तुम्ही आवाज ऐकला असेल, असा कडकपणा होता. तांदळाचं पीठ टाकलं त्यामुळे थोडा क्रिस्पीपणा पण आला. समोसे जसं की तुम्ही आता बघितलंच असेल तर खरंच खूप छान झाले होते. मी आपली स्तुती नाही करत. कसं झालं ते ओवीला विचारू आपण. एवढे टेस्टी गरम गरम खायला मिळाली म्हणून का. तर चला आजचा व्हिडिओ याच नोटवर थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर जी घंटीचे बटन असते त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. म्हणजे जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी येईल. चला तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.